नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. गिरिजासमोर किसनने बंदूक रोखलेली असते. ती प्रसंगावधान दाखवते आणि त्याची बंदूक खाली पडते. दोघांमध्येही चढाओढ होते. त्याच वेळेस श्रीमंत तिथं येतो आणि दोघींची सुटका करून त्या किसनला चांगल्याच धारेवरती धरतो. तो सुद्धा तिथून निसटून जातो. आता इकडे नागेश्वरचा आणि उर्वशीचा नुसता तिळपापड झालेला असतो, कारण गिरिजा देवकीला घेऊन पळालेली असते आणि तिचा काही ठावठिकाणा लागत नसतो. आता उर्वशी म्हणते, दादासाहेब पण आपण आता काय करायचं, म्हणजे सगळी प्रॉपर्टी तर ट्रस्टच्या नावे जाणार आहे, मग आता ही देवकी आपल्याला काय कामाला येणार आहे. तेव्हा नागेश्वर तिला प्लॅन सांगतो, माझ्याकडे एक प्लॅन आहे, म्हणजे आपण त्या देवकीला जगासमोर आणायचं आणि गिरिजाला डांबून ठेवायचं. गिरिजाच्या जीवासाठी देवकी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करेलच आणि एकदा का सह्या झाल्या मग आपलं काम झालं. उर्वशी म्हणते, एकदम छान आयडिया आहे दादासाहेब, कारण दोघीसुद्धा माणुसकीप्रिय आहेत ना, मग दोघी एकमेकींच्या जीवासाठी काहीही करायला तयार होतील. आता इकडे नागेश्वरचे गुंड एकमेकांशी बोलत असतात. ते दोघेही कसे काय निसटले हाच प्रश्न त्यांना पडलेला असतो. तितक्यात नागेश्वरचा कॉल त्याला येतो. तो सांगतो की रुद्रदादांचे मित्र तो श्रीमंत आणि ती विशाखा यांनी मिळून त्यांना मदत केली आणि दोघेही पळून गेले. नागेश्वर सांगतो, ठीक आहे, पण तुम्हाला आता एक काम करायला जमेल ना, ते कुठं जात आहेत, कुठं लपत आहेत, एवढं फक्त आम्हाला सांगायचं आहे. त्यांना मारायचा प्लॅन आता कॅन्सल करायचा, फक्त त्यांच्यावरती नजर ठेवायची आणि ते कुठे जातं एवढं बघायचं. किसन म्हणतो, अहो पण मी काम करतो ना साहेब. नागेश्वर म्हणतो, तुम्हाला हे काम कोणी दिलं, मीच की नाही, मग आता मीच तुम्हाला सांगतोय की मारायचा प्लॅन कॅन्सल करा आणि त्यांना फक्त आपल्याला पकडायचं आहे. आता नागेश्वर स्वतःशीच म्हणतो की गिरिजा, तुझं फक्त आजचं मरण उद्यावरती ढकललं आहे. एकदा का आमच्या हातात प्रॉपर्टीचे पेपर मिळाले मग तुझ्याकडे आम्ही बघून घेऊ. आता गिरिजा, श्रीमंत, देवकी तिघेही गिरिजाच्या घरी पोहोचतात. तेव्हा गिरिजा म्हणते की श्रीमंत दादा, तू पहिले विशाखाला शोध, कारण ते नागेश्वर घोरपड्यांचे गुंड आहेत आणि ती एकटीच त्यांच्या तावडीमध्ये सापडली आहे. उगं तिच्या जीवाला काही धोका नको, त्यामुळे तू लवकर तिच्या मदतीला जा. श्रीमंत म्हणतो, गिरिजा तू काळजीच करू नको, अगं ते विशाखा आले फास्ट पळतात. आणि तसंच होतं. विशाखा चक्क तिथं येते. तिला पाहून यांना आनंद वाटतो, पण श्रीमंत आणि विशाखा या दोघांमध्येही नेहमीसारखेच वाद सुरू होतात. गिरिजा म्हणते, अरे गप्प बसा रे, तुम्ही भांडू नका, इथे प्रसंग काय, तुम्ही भांडताय कशाला. आता विशाखा, एक काम कर, तू पहिले हे बाहेर जा आणि आमच्या दोघींच्याही जेवणाची काहीतरी सोय कर, पण जाताना हे कुलूप घेऊन जा, बाहेरून लाव, म्हणजे कोणालाही संशय येणार नाही. आणि श्रीमंत दादा, तू यांना फोन कर आणि आईंची तब्येत कशी आहे याची विचारपूस कर, त्यातून अंदाजही येईल की ते किती दिवसामध्ये घरी येतील. दोघेही त्यांचं काम करून बाहेरून कुलूप लावतात आणि नेमकी किसन हे सगळं पाहतो. आता इकडे आतमध्ये गिरिजा देवकीशी बोलत असते आणि सांगते की मावशी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची मुलगी सापडेल आणि इथं आपल्याला कोणी शोधूही शकणार नाही. देवकी म्हणते, पण माझ्यामुळे तुझा आणि तुझ्या मित्रांचा जीव तर धोक्यातच टाकला ना मी. तेव्हा गिरिजा म्हणते, असं अजिबात समजू नका आणि तुम्ही काही म्हणाल, पण यामध्ये माझाही कुठेतरी स्वार्थ आहे. माझे मिस्टर रुद्रप्रताप घोरपडे, म्हणजेच त्या नागेश्वर घोरपडेंचा मुलगा, त्यांना त्यांच्या आत्यानी आणि त्यांच्या वडिलांनी असं काही सांगून ठेवलं आहे, ते कोणावरही विश्वासच ठेवणार नाही. एकदा का तुम्ही त्यांच्यासमोर येऊन या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला तर ते कदाचित तुमच्यावरती विश्वास ठेवतील. त्यांनी माझ्या बाबांनासुद्धा मारून टाकलं आणि मी काहीही करू शकले नाही. देवकी म्हणते, त्या नागेश्वरनी आणखी खूप काही पापं केली आहेत. आता इकडे वासंती आणि प्रभास बोलत असतानाच त्या ठिकाणी रुद्र येतो. त्याला प्रभास काकांना पाहून खूप मोठा धक्का बसतो. आनंदही तितकाच वाटतो. तो क्षणाचाही विलंब न करता त्यांना कडकडून मिठी मारतो. काका, तुम्ही जिवंत आहात? अहो, हे कसं काय घडलं, काय झालं होतं, सांगा ना मला सगळं. प्रभास एक नजर वासंतीकडे पाहतो आणि म्हणतो की सांगायचं आहे, सगळं काही सांगायचं आहे तुला. इकडे गिरिजा जेव्हा देवकीसोबत बोलत असते तेव्हा देवकी
गिरिजाची जन्मखूण पाहते आणि तिला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. जिला ती इतके दिवस शोधत होती ती मुलगी म्हणजे तिची छकुली तिच्या समोरच होती. तिला सगळे मागचे क्षण झरझर आठवू लागतात. त्या दोघींची पहिली भेटसुद्धा तिला आठवते. आता गिरिजा तिच्यासाठी चहा आणायला म्हणून निघून जात असते. तितक्यात देवकी तिला छकुली अशी हाक मारते आणि ती त्याच ठिकाणी थांबून घेते. इकडे नागेश्वर रुद्रला चक्क व्हिडिओ कॉल करतो. रुद्र तो रिसीव करतो आणि प्रभास लगेच दुसरीकडे जाऊन उभा राहतो. वासंती विचार करते, आता जर यांनी प्रभासदादांना पाहिलं तर सगळा खेळ संपेल. रुद्र म्हणतो की आबासाहेब, अहो आज मी खूप खुश आहे. तुम्हाला एक खूप आनंदाची बातमी सांगायची आहे. तेव्हा नागेश्वरलाही खूप आनंद झालेला असतो. प्रभास आणि वासंती मात्र अडचणीत पडतात. आता वासंती मुद्दाम चक्कर आल्याचं नाटक करते आणि रुद्र घाईघाई आईसाहेबांची तब्येत बिघडली म्हणून फोन ठेवून देतो. आता नागेश्वरला प्रश्न पडतो की चिरंजीव तर इतके खुश होते, मग नेमकी झालं काय? वासंतीला तर काही बरं वाटत नाही आहे आणि मग यांना आनंद कशाचा झाला होता इतका? जाऊ दे, काही का असेना, कळलंच की नंतर. आता इकडे गिरिजा देवकीकडे आश्चर्यानेच पाहू लागते. देवकी गिरिजाला लगेच मिठी मारते आणि खूप मोठमोठ्याने छकुली असं आनंदाने रडू लागते. इतक्या वर्षाने तिला तिची मुलगी परत मिळालेली असते. ती प्रचंड आनंदामध्ये असते. देवकी म्हणते, अगं तूच माझी छकुली आहेस. गिरिजा म्हणते, मावशी अहो मी गिरिजा आहे आणि तुमची मुलगी छकुली जी तुम्हाला सापडत नाही आहे, पण नक्की सापडेल तुम्हाला ती. तेव्हा देवकी म्हणते, नाही तूच माझी छकुली आहेस. तुझ्या कानाच्या पाठीमागे सुद्धा तीच जन्मखूण आहे जी माझ्या छकुलीच्या कानामागे होती. गिरिजा म्हणते, मावशी अशी एकच जन्मखूण दुसऱ्या कुणाच्याही अंगावरती असू शकते ना. मी या घरामध्ये वाढली आहे, लहानाची मोठी इथं झाली आहे आणि ते काय, तो माझ्या आईचा फोटो आहे, ती माझी आई आहे. देवकी काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की अगं नाही, तूच माझी छकुली आहेस. माझं मन मला सांगते ना, एका आईचं मन कधीही खोटं बोलू शकत नाही. इथे घरामध्ये दुसरं कोणी नाही आहे का ज्याला आपण विचारू शकतो? तेव्हा गिरिजा म्हणते, मावशी ऐका ना, मी गिरिजा आहे. तुम्ही तुमच्या मुलीसाठी खूप व्याकुळ आहात, मी समजूच शकते. पण तुमची मुलगी तुम्हाला एक ना एक दिवस नक्की भेटेल. तेव्हा देवकी म्हणते, मला असं वाटतं की माझी मुलगी मला आता भेटलेली आहे. इकडे रुद्र म्हणतो की आईसाहेब, तुम्ही आबासाहेबांच्या फोन आला तेव्हा चक्कर येण्याचं नाटक का केलं? मला तर काहीच अंदाज लागत नाही आहे. तेव्हा वासंती म्हणते, कारण मला प्रभासदादा जिवंत आहेत हे सत्य तुझ्या आबासाहेबांपर्यंत पोहोचू द्यायचं नव्हतं, म्हणून मी तसं केलं. रुद्रला काही अंदाज लागत नाही. तो म्हणतो, असं का? पण त्यांना तर खूप आनंद होईल, आत्याला तर खूप आनंद होईल. प्रभास म्हणतो, अजिबात नाही. अरे तुझ्या आत्याला मी जिवंत असल्याचा कधीच आनंद होणार नाही, कारण तिनेच मला दरीमध्ये ढकलून दिलं होतं. आता हे ऐकल्यानंतर रुद्राला तर खूप मोठा धक्का बसतो. आता इकडे गिरिजा तिच्या आईच्या फोटोकडे पाहत असते. देवकी तिथं येते आणि म्हणते, बघ ना कसं नशीब आहे ना, तुझ्याकडे आई नाही आहे आणि माझ्याकडे माझी मुलगी नाही आहे. गिरिजा म्हणते, मावशी पण तुम्ही काळजी करू नका, माझी आई कधीही मला परत भेटू नाही शकणार, पण तुम्हाला तुमची मुलगी नक्की भेटेल. देवकी म्हणते, पण मला असं वाटते की माझी मुलगी मला भेटली आहे. ती गिरिजाच्या आईच्या फोटोसोबत बोलू लागते, तुमची मुलगी ही माझी मुलगी आहे ना, आता हे तुम्हीच सांगू शकता, सांगा ना मला. या सगळ्यामुळे गिरिजा मात्र खूप गोंधळलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की रुद्राचा मोबाईल नागेश्वरच्या हाती लागतो आणि त्यातला व्हिडिओसुद्धा तो पाहतो. त्याला तर खूपच मोठा धक्का बसतो. गिरिजाच या सगळ्या संपत्तीची वारसदार आहे हे उर्वशी आणि नागेश्वरच्या समोर सत्य येतं. आता ते दोघं काय करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.